नमस्कार। आज वाशिम जिल्ह्यामध्ये डीएपीची रॅक लागलेली आहे। शेतकऱ्यांना उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळपासून डीएपी उपलब्ध व्हायला सुरुवात होईल। रॅकीचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे, म्हणजे मटेरियल दुकानात जाणं चालू आहे डीएपीचं। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत हे शेतकऱ्याला मिळणं सुरू होईल डीएपी, ही परिस्थिती आहे। परंतु याच्यासोबत लिंकिंग 19 50 किलोचं पोतं जवळपास करण्यात या लागलंय। ही जी लिंकिंग चालू आहे त्या लिंकिंग मात्र थांबवल्या गेली पाहिजे, कारण जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं नुकसान व्हायला लागलं, दुकानदाराचं नुकसान व्हायला लागलं। आणि या लिंकिंगसाठी एसीओ एडीओ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय कृषी मंत्री महोदय दत्ता मामा भरणे आपण त्वरित लक्ष द्यावं, कारण जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा याच्यामध्ये भरडा चाललाय। डीएपीचं पोतं आम्हाला महाग मिळणार, 1846चं पोतं तुमच्या लिंकिंगमुळे महाग मिळणार आहे आम्हाला। मग आमच्या शेतकऱ्यांना महाग का घ्यायचंय? ही लिंकिंग निस्ती वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला का देताय? एकीकडे तुम्ही आदेश काढता की शेतकऱ्याला कुठलाही माल लिंकिंगने गेला नाही पाहिजे, आणि ही कंपनी मात्र उघडपणे लिंकिंग करायला लागलेली आहे। ही लिंकिंग विरोधात वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो, लिंकिंग मध्ये मटेरियल कुठे घेऊ नका। दुकानदाराला सुद्धा माझी विनंती आहे की लिंकिंगच्या मटेरियलला हात लावू नका। लिंकिंगचं मटेरियल जर तुम्ही घेतलं तर मग मात्र तुम्ही सुद्धा दोषी असाल, हे लक्षात ठेवा। कारण या कंपनीवर आम्ही डीएपी व्यतिरिक्त जे लिंकिंग याच्यासोबत या लागलं त्याच्यावर 100% कारवाई केल्या बगैर राहणार नाही, हे मात्र नक्की आहे। शेतकऱ्यासाठी एक खुशखबर अशी आहे की जिल्ह्यात डीएपी आज संध्याकाळपासून उद्या सकाळपासून उपलब्ध होणार आहे, यामध्ये काहीही दुमत नाहीये। जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी ही जरी खुशखबर आहे तर त्याच्या बाजूला प्रॉब्लेम असा निर्माण झालेला आहे की 19 ची लिंकिंग ही करत आहे। गजानन पाटील नावाचा अधिकारी आहे, त्यानं ही रॅक लावलेली आहे आणि त्यानं ही लिंकिंग मात्र शेतकऱ्याच्या मस्तकी मारली, दुकानदाराच्या मस्तकी मारलेली आहे। ही पूर्ण रॅक वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला उद्यापासून डीएपी उपलब्ध करून देईल, परंतु त्याबरोबर जी लिंकिंग होणार आहे ती रोखल्या गेली पाहिजे। एसीओ एडीओला सुद्धा आमचं सांगणं आहे की ताबडतोब ही 19 ची लिंकिंग रोका, अन्यथा मात्र मग आमचे तुमचे वाद झाल्याशिवाय राहणार नाही। राज्याच्या कृषी मंत्र्याला सुद्धा आमचं बजावून सांगणं आहे, साहेब पालकत्व जिल्हा आहे तुमचा वाशिम जिल्ह्याचे, तुम्ही पालकमंत्री आहात आणि आमच्या जिल्ह्यात एवढा मोठा घोळ तुम्ही उभा करायला लागले, याच्याकडे तुमचं ध्यान नाही, तुमच्या कृषी विभागाचं ध्यान नाही। ताबडतोब याच्यावर जर कारवाई झाली नाही तर मग मात्र आम्ही आहो आणि तुम्ही हो, रस्त्यावरचं आंदोलन पेटल्या बगैर राहणार नाही। आम्ही शेतकऱ्याचं अजिबात नुकसान होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा। हे मात्र तुम्हाला ठणकावून आम्ही सांगतोय, आम्ही रॅक पॉइंटवर उभे आहोत। डीएपी शेतकऱ्याला पूर्णतः उद्यापासून उपलब्ध होईल, त्यामध्ये काही दुमत नाहीये। शेतकऱ्यासाठी खुशखबर आहे, परंतु त्याच बाजूला आमचा लिंकिंगमुळे भाव वाढायला लागले, लिंकिंगमुळे आम्हाला तकलीफ व्हायला लागली, शेतकऱ्याला जास्त भावानं मटेरियल खरेदी करायचं काम पडायला लागलं। याचं दुःख सुद्धा एका बाजूला आमच्या सोबत आहे। म्हणून एसीओ एडीओला माझं सांगणं आहे, ताबडतोब या रॅक पॉइंटवर येणे आणि लिंकिंगचं मटेरियल थांबवणे आणि डीएपी शेतकऱ्याला दुकानदाराला डिस्ट्रीब्यूट करणे, हे काम तुमचं आहे। अन्यथा आम्ही उद्या पालकमंत्र्याला सुद्धा धडकू। राज्याच्या कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांना सुद्धा विनंती आहे की हे रोका, अन्यथा आम्ही तुमच्या दालनात सुद्धा आल्या बगैर राहणार नाही, हे लक्षात ठेवा। आणि शेतकऱ्याला सुद्धा विनंती आहे, तुम्हाला जर डीएपीच्या पोत्यासोबत दुसरं काही कोणी विकत घ्या म्हणलं तर अजिबात घेऊ नका। कुठल्याही डीएपीच्या पोत्यासोबत काहीच विकत घ्यायचं नाही। जर एखादा दुकानदार देत नसेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमच्या पाठीशी सोबत उभे आहोत। एकही डीएपीच्या पोत्यासोबत दुसरं कोणी काही देत असेल तर घ्यायचं नाही, तुम्ही तुमचं डीएपी घ्यायचं आणि बाजूला व्हायचं, हे लक्षात ठेवा। मग काय व्हायचं, ते दुकानदार हात बसतील द्यायचं ते। आणि नाही, दुकानदाराला सुद्धा विनंती आहे, लिंकिंगच्या मटेरियलला हात लावू नका तुम्ही सुद्धा, अन्यथा मग तुमचं तुम्ही पाहत बसा, कारण मी शेतकऱ्याला एकही पोतं लिंकिंगचं घेऊ देणार नाही, लक्षात ठेवा। आणि तसं तर आत्ताच ताबडतोब या कंपनीवर लिंकिंगची कारवाई करणार आहे आम्ही, कारण ती कारवाई झाल्या बगैर आम्ही शांत बसणार नाही। एसीओ साहेब, एडीओ साहेब, ताबडतोब जिथं कुठे असाल तुमच्याशी कॉन्टॅक्ट आम्ही 1 घंटा झाले करायला लागलो, तुम्ही ताबडतोब इथं हजर व्हा, ही रॅक रोका आणि या रॅक मधलं डीएपी काढा, लिंकिंगचं मटेरियल थांबवा, जेणेकरून शेतकऱ्याचा 100-200 रुपयानं फायदा होईल। अन्यथा मात्र शेतकऱ्याला लुटू नका, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगायला लागलो, हे लक्षात ठेवा।